येस. ओके, स्टार्ट झालं. जय हिंद फ्रेंड्स. तर आता आपण 2023 जो 2-3 दिवसापूर्वी पेपर झाला त्याचा अनालिसिस करणार आहोत. तर सुरुवातीला मी काही गोष्टी क्लिअर करतो. आपण जो पहिला व्हिडिओ होता जो तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, ऑलमोस्ट सगळ्यांनी पाहिलेला असेल, त्याच्यामध्ये मी लॉजिक कुठं कुठं वापरायचं कुठं नाही हे तुम्हाला सांगितलेलं होतं. इझी प्रश्नांना लॉजिक लावायचं नाही. ओके, जिथं तुमचा अभ्यास थांबतो तिथे तुमचं कन्फ्युजन त्याच ठिकाणी लॉजिक वापरायचं आहे. व्हिडिओत ही सांगितलं होतं आणि खाली मेसेज करूनही मी डिक्लेमर दिलेलं होतं. तर या आजच्या कालच्या पेपर नंतर खूप जणांचे कॉल आले, मेसेज आले, खूप जणांना त्याचा फायदाही झाला. काही जणांनी असंही सांगितलं की सर लॉजिक तिथं वापरण्यात आम्ही गडबड केली, वापरू नाही शकलो आणि घरी येऊन पाहिल्यानंतर पाहिलं की खूप ठिकाणी लॉजिक लागत होतं. आणि असेही काही लोक होते की त्यांचे निगेटिव्ह कमेंट सुद्धा होते. त्यांना मला काहीच म्हणायचं नाही. अशा निगेटिव्ह लोकांकडे मी अजिबात लक्ष देत नाहीये. तुम्ही माझं अजूनही तुम्हाला सांगणं आहे की या ज्या गोष्टी मी इथे डिस्कस करणार आहे तुम्ही स्वतः अप्लाय करायचं आहे, पाहायचं आहे. युजफुल होत असेल तर अप्लाय करा. मी कुणालाही इन्व्हिटेशन करून हे यूज करा असं सांगत नाहीये. हा व्हिडिओ, आधीचा व्हिडिओ असू दे किंवा हा व्हिडिओ असू दे, हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुणालाही एक पैसा मी इथं घेतलेला नाहीये. कुणाशी काही कॉन्ट्रॅक्ट सुद्धा नाहीये की तुम्ही मला इथे कुठल्याही गोष्टीला क्लेम करू शकत नाहीये. हे आधी लक्षात घ्या. ओके, दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ बनवण्यामागं किंवा मागचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश इतका होता की मॅक्झिमम लोकांना त्याचा फायदा व्हावा. ओके, ह्या लॉजिक्स किंवा ह्या गोष्टी खूप जण वापरतात आणि एक्झाम पासही होतात, पण हे दुसऱ्याला कुणीही सांगत नाहीये. तुम्हाला इथून ते मिळतंय तर तुम्ही ते घ्यावं आणि यूज करावं एवढी साधी अपेक्षा आहे. ओके, तर ज्यांना काही निगेटिव्ह वाटतं, निगेटिव्ह कमेंट्स असतात, त्यांना माझं स्वागतच आहे. बट तुम्ही हा व्हिडिओ कृपया बघू नका, कृपया अप्लाय करू नका. तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. तर ज्यांना फायदा झालाय, ज्यांना असं वाटतं की याचा फायदा होऊ शकतो, त्यांनी पुन्हा हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघा, स्वतःचा पेपर समोर ठेवा, पुन्हा स्वतःचा अनालिसिस करा. आणि परत एकदा सांगतो की 100 पैकी 100 प्रश्नांना हे लॉजिक वापरायचं नाही. तो मूर्खपणा आहे. ओके, जर कोणी करत असेल तर तो मूर्ख आहे. तर स्वतः तुम्ही 40 ते 45 प्रश्न स्वतः सॉल्व्ह केले पाहिजेत. 45, 45, 50 पर्यंत तुम्ही मार्क आणले पाहिजेत. त्याच्या पुढे, कारण मागच्या व्हिडिओचं सुद्धा टायटल होतं की 45 वरून 60 म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट 45 आणले पाहिजे. वरचे 15-20 मार्क तुम्हाला लॉजिक दिलं असतं. ओके, तर आता आपण येऊया कालच्या पेपरकडे. हे सध्या डिक्लेमर समजा मी तुम्हाला ते सांगतोय ते. ओके, अँड मी तुम्हाला पुन्हा सांगतोय हे मी स्वतः अप्लाय केलं आणि हे माझं नॉलेज आहे. माझ्याबरोबरचे काही मित्र आहेत, काही तुमच्यासारख्या व्हिडिओ बघून सुद्धा अप्लाय करणाऱ्या खूप जणांना त्याचा फायदा झालेला आहे. बट अप टू यू, तुमच्यावरती या सगळ्या गोष्टी आहेत. वापरायचं आहे तर वापरा, नको तर नाही. ओके, मी तुम्हाला येऊन काही गॅरंटी देत नाहीये किंवा काही सांगत नाहीये. तुम्ही स्वतः हे अनुभवायचं आहे. ओके, पुढे आजचा हा पेपर थोडासा अवघड होता. सायन्सचा भाग, करंटचा भाग किंवा मॅथ्सला 20 प्रश्न आलेले होते. खूप जणांनी अटेम्प्ट खूप कमी केले होते. बट तिथे एक चूक झाली असं माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे. अटेम्प्ट आपला चांगला असलाच पाहिजे. ओके, तर आता 1 बाय 1 आपण या व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न बघणार आहोत. कुठले प्रश्न तुमचा अभ्यासाचा भाग आहे, कुठला प्रश्न इझी आहे, कुठे लॉजिक वापरायचं आहे, कुठे लॉजिक बरोबर येणार आहे आणि कुठे लॉजिक चुकणार आहे, याचा सगळा सारासार विचार करणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला सगळा सविस्तर एक चार्ट सुद्धा मांडून दाखवेन की किती मार्क्स बरोबर येतील. ओके, तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला. पहिलाच प्रश्न, माझ्या समोर जो सेट आहे तो डी सेट आहे. तर मग तुम्ही तुमच्या पेपरनुसार तो ऍडजस्ट करा. माझ्या सेटमध्ये पहिल्यांदा इतिहासाचे प्रश्न होते, तर ते आपण बघूया. क्रांतिकारक सेनापती बापट कोण आहेत? क्रांतिकारक सेनापती बापटांचा तो प्रश्न आहे. ओके, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला? तर आता इथे बघा, मला हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ माहिती होतं. ओके, बट मला गोवा मुक्ती संग्राम आणि महाराष्ट्र म्हैसूर आंदोलन, म्हैसूर सीमा आंदोलन याच्याबद्दल काही खात्री नसेल किंवा मी शुअर नसेल, तर अशा ठिकाणी आपल्याला आपला अप्रोच घेऊन जायचा. जो मी मागच्या व्हिडिओत ओढून सांगत होतो, तर हेच इथे आपल्याला वापरायचं आहे. तर इथे मला ब आणि क असं ऑप्शन पण दिसत नाही. आणि गोवा असू दे किंवा महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन असू दे, इथे सुद्धा मला माहिती नसल्यामुळे मी यांना चूक करणार नाही. मी माझं लॉजिक मिनिमम रिजेक्शन लावेन आणि इथे ते बरोबर येणार आहे. पहिलाच प्रश्न जो डी सेटचा आहे तो तुमचा बरोबर येणार आहे जर या लॉजिकने गेला तर. ओके, पुढचा प्रश्न, इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्याचं कारण काय त्यांनी विचारलेली आहेत. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला होता, स्वाभाविक आहे. काँग्रेस आणि मुस्लिम लीगची युती झाली होती, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्या आधीच टिळकांनी युती घडवून आणली होती, लखनौ करार. जहाल आणि मावळांची पण युती झाली होती, हेही बरोबर आहे.
पहिलं माहिती झालं होतं त्यावेळेस येस. आता इथे बघा पहिल्याच्या ऐवजी जर त्याने दुसरं दिलं असतं तर मला कॉमन सेन्स मला सांगतो की 1919 ला पहिलं झालं होतं दुसरं नाही, तर मी तेव्हा ते चुकीचं केलं असतं. बट त्यांनी इथं पहिलं म्हणलंय तर इथेही काही चुकीची करायची गरज नाही. आणि पुन्हा एकदा मिनिमम रिजेक्शन नुसार हे सुद्धा तुमचं बरोबर येणार आहे. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. नारायण मेघाजी लोखंडे यांचं बॉम्बे मिल हँड असोसिएशन कामगार संघटना स्थापन करत असताना खालीलपैकी कोणी कोणी मदत केली होती. आता हे तुम्हाला माहिती असेल केशवराव बागडे होते की नाही, केशवराव बोले होते की नाही. मला इतकं माहिती आहे की बोले जे होते ते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नंतर खूप नंतर होते, त्याच्यामुळे मी ह्याला इलिमिनेट करू शकलो असतो. बट मी म्हणेन की तुमचं वाचन इतकं नसेल, तुम्हाला माहिती नसेल, तर इथे कशालाच चूक न करता तुम्ही मिनिमम रिजेक्शन नुसार अ ब क किंवा ब क पैकी लिहिणं अपेक्षित होतं. मग आपल्या लॉजिकनुसार आपण 3 लिहितो, जे की इथे चुकणार आहे. जिथं बरोबर आहे त्या ठिकाणी मी एल ला बरोबर केलं, एल फॉर लॉजिक आहे, आणि चूक केलंय असं सगळ्यांचं काउंट शेवटी करणार आहे. ओके, तर त्या पुढचा व्हिडिओ आपण बघूया. 1857च्या उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणतो. ओके, उठावामध्ये हे जर शिंदे आणि निजाम आले असते तर उठाव यशस्वी झाला असता असं कोण म्हणतं. सिंपल आहे. कीवर्ड आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं, काय कीवर्ड आहे 1857चा उठाव. मग याच्यावर मला लक्षात आलं पाहिजे की 1857च्या उठावाला कोण गव्हर्नर होता. माउंट बॅटन गेले, डलहौसी गेले, लॉर्ड रिपन गेला, लॉर्ड कॅनिंग. कीवर्डच्या नुसार सुद्धा उत्तर आहे एल करेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ बघा. इथे पुन्हा यांनी डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877. ओके, म्हणजे 2 कीवर्ड आहेत इथं. काय काय बघा, इथं स्वदेशी चळवळ आणि 1857 आणि दिल्ली दरबार आहे. काय दिल्ली दरबारात कोण गेलं होतं हे आपण खूप वेळा पुस्तकात सुद्धा वाचलोय. स्टेट बोर्ड असू दे किंवा समाज सुधारकांचं लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक असू दे, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला याचा रेफरन्स सापडेल. ओके, तर त्याच्यावरून सुद्धा आपण डायरेक्टली उत्तराकडे जाऊ शकतो. गणेश वासुदेव जोशी जर माहिती नसेल, आपल्या वाचण्यात आलं नसेल, लक्षात नसेल, तर 1 आणि 2 सेल्फ एक्सप्लेन्ड ऑप्शन आहेत, फुल डिटेलमध्ये दिलेली आहेत. तर या दोघांमध्ये कम्पेअर करत असेल तर मला जोशींबद्दल मी समाज सुधारकांमध्ये जास्त वाचलं इतकं तरी मला कळलं पाहिजे. त्याच्यावरून मी उत्तर क्रमांक 1 लिहिन. इथे तुमचं लॉजिक बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न हा एकदम सिंपल प्रश्न होता. मी त्याला इझी क्वेश्चन 1 असं इझी प्रश्न कुठे तिथं मी नंबरिंग पण करून ठेवलेलं आहे. तो प्रश्न बघा इथे. 1889चं 5वं अधिवेशन जे मुंबईला झालं त्याचे अध्यक्ष कोण होते, विल्यम वेडरबर्न. इतकं जरी 1 आलं असतं तर तुमचं उत्तर क्रमांक 2 तुम्हाला जोडता आलं असतं. त्यामुळे इथे काही लॉजिकची गरज नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी लॉजिक वापरायची गरज नाही. मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं होतं की मी असं सुरुवात केलो की जिथं लॉजिक लागतील तसे 40-45 प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलो. प्रत्येक पेपरमध्ये 30-40च्या रेंजमध्ये असे काही प्रश्न असतात तिथे तुम्ही लॉजिक वापरू शकता जे तुमच्या बियॉन्ड अभ्यासाच्या वरती येतात. कुणी असू दे, किती अभ्यास केला तर त्याच्या बाहेर प्रश्न येणारच आहे, तिथे वापरायचं आहे. पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत लावणाऱ्यांना मी मूर्ख म्हणेन, त्यांनी असं वापरू नये. कृपया पुन्हा हे सांगतो आणि पुन्हा या व्हिडिओवरती किंवा मागच्या व्हिडिओवरती ओरडा काढायची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. हे मी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या हेल्पसाठीच करत आहे. ओके, अभ्यास करा, हे वापरा, मार्क्स घ्या आणि पास होऊन ऑफिसर व्हा. ओके, निगेटिव्ह वाल्यांना मला काही सांगायचं नाहीये. तुम्ही कृपया हे असे व्हिडिओ बघू नका आणि अप्लाय करू नका. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे मला जायचंय. 7वा प्रश्न आपण बघूया. 1857च्या उठावाच्या वेळेस इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगारी सेनानी महत्वाची भूमिका बजावली. कर्तबगार सेनानी इंग्रजांचे वाचत असताना आपल्याला स्टेट बोर्डाच्या पुस्तकात पण सापडतं किंवा कुठल्याही इतर इतिहासाचं समाधान महाजन सरांच्या पुस्तकात सापडेल. नील आणि हॉलवॅक होते, ऑटरॅम होता आणि कॅम्बेल पण होता. बर, ठीक आहे, तुम्हाला यातली कुठलीच नावं माहिती नाहीत. विल्यम डिग्बी तर तुम्ही आउट केलं पाहिजे होतं, हा तरी सेनानी नव्हता. बट तुम्हाला इथं माहिती नाहीये तरी आपण आपल्या मिनिमम रिजेक्शनचं रूल घेऊन जातो. माझ्या समोर मिनिमम रिजेक्शन नुसार 3 आणि 4 राहतात. 3 आणि 4 मध्ये मी निवडतो 3 ला. इथे माझं लॉजिक बरोबर येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. 1875 मध्ये शेतकऱ्यांचा उठाव जो झाला होता, दख्खनचे उठाव आपण म्हणतो, याच्यामध्ये कुणी भाग घेतला होता. सॉरी, कुठल्या भागात झाला होता. पहिलं आहे की सिरूर तुमचं वाचण्यात आले, नगर वाचण्यात आलेलं असतं, इंदापूर वाचण्यात आलेलं असतं, इथे श्रीगोंदा आणि कर्जत पण वाचलंय, पण ही ठिकाणं त्याच्यात समाविष्ट नव्हती. तर हे जरी तुम्हाला माहित असेल तर तुमच्या नॉलेजनुसार येईल. बट दुसरं पुन्हा मी सांगेन की मिनिमम रिजेक्शन नुसारचा जो आपला रूल आहे तो जो वापरला तरी हा प्रश्न बरोबर येणार आहे. ओके, दिसतंय का? पुन्हा सांगतोय. ईच आणि एव्हरी प्रश्न मी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे, कृपया समजून घ्या. ओके, पुढचा व्हिडिओ आपण बघूया. प्रार्थना समाजाच्या पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
तरखरकर आहेत, आत्माराम पांडुरंग, वामन मोडक, भाऊ महाजन यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, पुढचं स्टेटमेंट हे होते की नाही याच्याबद्दल विचार करायची जशी काही जास्त गरज नाहीये, तुम्ही ह्याला बरोबर घेऊन जाऊ शकता. सुबोध पत्रिका हे बरोबर आहे. नामजोशी याच संस्थेतनं बाहेर, या संस्थेचे जे व्यक्ती होते त्यांनी पुढे जाऊन सोशल सर्व्हिस स्थापना केली, हेही आपल्याला माहित आहे. प्रार्थना समाजने मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. याची तुम्हाला काही माहिती असेल नसेल तर तसा ऑप्शनही त्यांनी दिले, काही तर दिलेलं नाहीये. तर माझा पुन्हा इथं मिनिमम रिजेक्शनचा रूल सांगतं, त्याच्यानुसार मला 3-4 माझ्या समोर राहतात. 3-4 मध्ये मी 3 ला निवडतो. इथे पुन्हा माझ्या अप्रोच नुसार हा प्रश्न बरोबर येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न हिंदू महासभेबद्दलचा प्रश्न आहे. 1915 हरिद्वार येथे कसिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापनाची घोषणा केली. आपल्या पुस्तकामध्ये फक्त कसिम बाजारचे महाराज आतापर्यंत होतं, तर हे तुमच्या नोट्समध्ये असू द्या, आता ते लिहून घ्या. ओके, कसिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी होते, यांनी स्थापना केली 9 एप्रिल 1915. ही नवीन फॅक्ट आहे, हे पण तुमच्या माहिती असली पाहिजे. पुढे हिंदू महासभेचे अध्यक्ष मुंजे होते, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचं डॉक्टर मुंजे आणि हेगडेवार आणि परांजपे यांनी नागपूरला 1923 ला हिंदू महासभेची स्थापना नागपूरला केली होती. हे स्टेटमेंट हेही बरोबर आहे, बट मी बरोबर म्हणते पण तुम्हाला माहितीच असेल असं काही नाहीये. बट माझं लॉजिक मिनिमम रिजेक्शनचं, त्यामुळे मी स्टेटमेंटला चुकीचं करत नाही. बट मी थोडंफार वाचण्यात आलं होतं, मला माहिती होतं किंवा PYQचा भाग होता. 1938 मध्ये महासभेचे अधिवेशन पुणेला नसून ते नागपूरला झालं होतं, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तरी सुद्धा तुम्हाला यातलं कुठलाच आकडा माहिती नसेल, 11 नोव्हेंबर आहे का इथं डिसेंबर आहे का इथं एप्रिल आहे का काय तुम्हाला माहिती नसेल, तर मिनिमम रिजेक्शन नुसार घेऊन गेला असेल तर वरीलपैकी सर्व लिहिलं असतं आणि इथे मात्र लॉजिक चुकलं असतं. इतिहासाच्या आतापर्यंतचे 10 प्रश्न बघितले, 2 ठिकाणी चुकले आणि बाकीच्या सर्व ठिकाणी बरोबर आलेलं आहे. मी त्या व्हिडिओतही वारंवार सांगितलं होतं, आताही सांगतोय. असे प्रश्न तुम्ही 10 अटेम्प्ट केलात तर तुमचे 6-7 खूपच अवघड पेपर आला तर 5-6 तरी बरोबर येतील. कधीही तुम्ही फायद्यात आहात. आता शेवटी हिशोब मी मांडणारच आहे. तर आता इतिहासाचे 10 प्रश्न संपलेत, आपण आता पुढे जाऊया. पुढचा चॅम्पियन आणि सेट हा प्रश्न काय तुम्ही तुमच्या नॉलेजवरती सॉल्व्ह करणार आहे का? कुठून आलाय तुम्हाला माहिती आहे का? जर सोर्स आता तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला सापडेल. ओके, याच्या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्ही जाणार आहे, इथे लॉजिक पुन्हा चुकणार आहे. ओके, सगळ्यांचं आपण काउंट करणारच आहोत. व्हिडिओ संपेपर्यंत थांबा फक्त. पुढचा प्रश्न, आता इथे लॉजिक लावायची गरज आहे का? भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित झालेलं आहे? इंदोर हे आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे, अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती. इथे लॉजिक वापरायची काही गरज नाही, त्याला मी इझी कॅटेगरीमध्ये टाकतो. इझी असलेला दुसरा प्रश्न, खूप इझी होते वरचे, तरी सुद्धा मी ह्याला इथं फक्त दुसरा इझी म्हणत आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. इथे धवल क्रांतीचा प्रश्न होता. इथे काय करणार आहे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल 71 तर 71 मार्क करा, माहिती नसेल तर याला असेंडिंग ऑर्डर मध्ये मानला, त्याच्यानुसार मी 72 मार्क केलं असतं. 72 नुसार इथे पुन्हा मी चुकलो असं. वरती सुद्धा बघितलं ना आपण, इथे जर असेंडिंगने गेलो असतो या प्रश्नाला, काय 3, 4, 5, 6 मी लिहिलं असतं 4 2 नंबरचा असेंडिंग ऑर्डर आणि 2 नंबरचा हायस्ट, बट इथे 6 उत्तर आहे. इथे चुकलेलं असेंडिंग ऑर्डरचं लॉजिक आणि इथे सुद्धा असेंडिंग ऑर्डरचं लॉजिक चुकलेलं आहे. 2 ठिकाणी चुकलेलं आहे. पुढे किती ठिकाणी बरोबर येतं ते आपण बघायचंच आहे. महाराष्ट्राच्या दख्खन पठार कीवर्ड आहे, ते काय कीवर्ड? दख्खन पठार. दख्खन पठार कसाचा? बेसाल्टचा आहे. इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. इझी प्रश्न क्रमांक 3. पुढचा औष्णिक वीज केंद्र, इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे. इथं काय? कोराडी, पारस, उरण, क्रांती की फेकरी? ओके, उरण तर तुम्हाला माहित आहे, डायरेक्टली कोकणातलं जरी तुम्ही जोडलं तरी याचं उत्तर तुम्ही पोहोचू शकता. सी ला 1 एकाच ठिकाणी आहे. ओके, उत्तर क्रमांक 4 हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. पुढे रायलसीमा पठाराचे स्थान, हा सुद्धा बघा. रायलसीमा पठार भूगोलात तुम्ही वाचला असेल त्याच्यावरनं नॉर्थ ऑफ कर्नाटक प्लेटू विचार करता रायलसीमा कुठे येईल ते बघायचं, त्याच्यावरून याचं उत्तर येऊ शकतं. आता हा प्रश्न, रोरो वाहतुकीसाठी सुरुवात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? रोरोची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली असा हा प्रश्न आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर लिहा, नसेल तर मी जो आपल्याला माहिती नसताना महाराष्ट्राला प्रेफरन्स द्यायचं या लॉजिकनुसार कोकण लिहिलं तर हे तुमचं इथे प्रश्न हा बरोबर येईल. ओके, इथे सुद्धा तुमचं लॉजिक ना हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. पुढचा प्रश्न, हा सिंपल प्रश्न आहे, जोडा लावाचा प्रश्न आहे. इथे बघा, तुम्हाला फक्त पंजाब जरी कळलं असतं, पंजाब तर तरन तारण आणि बाबा बकाल ह्याच्यावरनं जरी मला जोडता आलं असतं. सी ला 1 2 ठिकाणी येतं, सी ला 1 2 ठिकाणी आहे. ओके, मग 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं तर मग मी 2 ला प्रेफरन्स देतो आणि 2 माझं उत्तर आहे. येते का लक्षात? ओके, येत नसेल तर पुन्हा बघा. ओके, आणि नीट व्यवस्थित अप्लाय करायला शिका. ओके, त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया.
हा, पुन्हा एकदा अप्लाय करायला शिका म्हणतो, याचा अर्थ मी तुम्ही केलंच पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जोरावरती पेपर सॉल्व्ह करा. वेल अँड गुड, तुम्हाला शुभेच्छा आहेत, त्याच्या काही हरकत नाहीये. ज्यांना असं वाटतं की ह्याचा उपयोग होईल त्यांनीच हा व्हिडिओ कंटिन्यू करून बघा. ओके, पुढे बघा, राज्य आहे आणि पुढे आहे लोकसंख्येची घनता. याच्यामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या घनता तुम्हाला पाठच असला पाहिजे. बिहार 3 ला जोडा, त्याच्यानंतर झारखंडला 123, म्हणजे कमी, सगळ्यातलं कमी आणि सगळ्यात जास्त. हा तुमच्या अभ्यासाचा घटक आहे, त्याच्यावरती तुम्ही सॉल्व्ह करू शकला असतात. किंवा सिमिलॅरिटी ऑप्शन बघा, इथे 3 आणि इथे मला 3 सापडतं, एक सिमिलॅरिटी सापडली. आता पुढे जर मी कंपॅरिझन करायला गेलो तर इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. ओके, सिमिलर या 2 गोष्टीमध्ये मला सापडत आहेत की जास्तीत जास्त सिमिलॅरिटी. ओके, त्याच्यामुळे हे मी आउट करतो, हे मी आउट करतो. 1 आणि 2 मध्ये मी 2 ला देतो. पुन्हा सिमिलॅरिटीवरून तुमचा हा प्रश्न बरोबर आला पाहिजे होता. पुढे, हा, आता हे शिखर तुम्हाला पाठ असतात, सगळ्यात उंच जे कुठलं आहे, साल्हेरचं जरी तुम्ही जोडता आलं असतं तुम्हाला तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असतं. दुसरं 4 3 2 1 ह्याच्यानुसार जरी गेला असेल तर हा प्रश्न बरोबर आला असता. ओके, पुढचा प्रश्नाकडे जाऊया. 2023-24 अर्थसंकल्प तुम्ही वाचला असेल तर त्यात 6 महत्वाचे घटक दिले, त्यातले 4 त्यांनी लिस्ट केले होते. माहिती असेल तर ते लिहायचे होते, नसेल तर मिनिमम रिजेक्शन नुसार ऑल ऑफ दी अबव लिहिलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं असतं. सर्व समावेश विकास, हरित वाढ, युवा शक्ती आणि आर्थिक क्षेत्र सगळ्यांचा त्याच्यात समावेश होतो. अगेन मिनिमम रिजेक्शन नुसार हा प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे. 12वा वित्त आयोगाचा राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीबद्दलचा हा प्रश्न आहे. 12वा वित्त आयोगाचा जर तुम्ही वाचला असेल, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये हा डेटा असतो, तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही लिहिला असता, तर वेल अँड गुड. नसेल तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करत होता, 25-75 आणि 75-25 ह्या 2 गोष्टी मला सिमिलॅरिटी सापडत आहेत. म्हणजे काय झालं, सिमिलॅरिटी मला सापडली. मग पुढे 75-25 लू का 25-75 लू, पहिल्यांदा केंद्राला घ्यायचं, नंतर राज्य घ्यायचं. केंद्राचा हिस्सा नेहमी जास्त होतो, त्याच्यावरून सुद्धा हे येतं. नाही आलं, इतकं लक्षात नाही आलं तिथे गडबडीमध्ये, तर 1-3 पैकी आपल्याला 3 चूज करायचं आहे, त्याच्यानुसार सुद्धा हे बरोबर येतं. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? हा इझी कॅटेगरीतला प्रश्न, ज्याने थोडंफार जीएसटी वाचले त्याला हे माहिती असलं पाहिजे. देसले सरांच्या पुस्तकात हे तुम्हाला सापडेल. यूजीएसटी आहे आणि इथं आयजीएसटी आहे. यूजीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केला, याचा काही संबंध येतो का? सगळंच केंद्र करतं, त्यामुळे हा स्टेटमेंट चुकीचा आहे. आयजीएसटी मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार, इंटर स्टेट असल्यामुळे राज्य सरकारचा काय संबंध येतो का नाही, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. दोन्ही सेंटेन्स अयोग्य आहे. तर हा इझी कॅटेगरी मधला प्रश्न होता. पुढचा, दरडोई उत्पन्न. आता इथे इतक्या वेळा तुम्ही दारिद्र्य रेषा वाचलेली असते, इथे काय लॉजिकची गरज आहे का? काही गरज नाहीये. हा एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. 816 आणि 1000. ओके, त्याच्यावरून तुम्ही हे उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. पुढचा प्रश्न, हा, आता या प्रश्नामध्ये काय करायचं बघा, इथे कीवर्ड शोधायचे. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम, विशेष प्रदेशला मी गोल केलेला आहे, माझा हा कीवर्ड आहे. तर यासाठी तयार करण्यात आला होता. तर याच्यामध्ये बघा, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ आहे. ठीक आहे, पुढे डोंगराळ आणि आदिवासी भाग, दुष्काळग्रस्त भाग आणि ग्रामीण भागात औद्योगिकरण. प्रदेश आणि इथे भाग हे मला कीवर्ड दिसतात, याच्यावरून मी जर जोडलो तर कीवर्ड्स आणि ह्याच्यावरून माझ्याकडे 2 आले. पुन्हा मिनिमम रिजेक्शनचा एक रूल वापरू शकतो. 2 आणि 3 राहतात माझ्याकडे, 2 आणि 3 मध्ये मी 3 ला निवडतो, त्याच्यानुसार सुद्धा हा प्रश्न बरोबर येतो. ही योजना वाचली नसेल तर या पद्धतीने सॉल्व्ह केला असता तर ते बरोबर आलं असतं. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. ओके, त्याच्यामुळे उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न बघा, राजकोषीय निधीबद्दलचा प्रश्न आहे, राजकोषीय नीतीबद्दलचा प्रश्न आहे. सिंपल साधा प्रश्न आहे, हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. 7वा प्रश्न आतापर्यंतचा. याच्यामध्ये लोकशाही आणि संघराज्य, संसद आणि प्रशासन हे चूक होतात, कारण हे पॉलिटिकल आहेत. विचारले राजकोषीय नीती, राहतात 1 आणि क, सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, कररोपण आणि अंदाजपत्र. सिंपल प्रश्न आहे. उत्तर क्रमांकाचं इथं 4. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. मानवी विकास निर्देशांकाचं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा प्रश्न आहे. खूप वेळा तुम्ही वाचून गेला असणार आहे, नाही माहिती तरी ऑप्शन क्रमांक 3 ला प्रेफरन्स देऊन बघा, हे प्रश्न बरोबर येतो. अ क ड. ओके, पुढचा प्रश्न, सप्टेंबर 2001 जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि जवाहर रोजगार शाश्वती योजना या योजनेचे एकत्रीकरण करण्यात येऊन एक योजना बनली होती, ती कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता कीवर्ड्स आहेत बघा, ग्राम आणि इथे रोजगार, हे 2 आहेत. ऑप्शन जर मी बघितलं तर प्रधानमंत्री ग्रामोदय मी आउट करू शकतो, त्याच्यात रोजगार आणि ग्राम बद्दल काही संबंध, ग्रामोदय दिसत की रोजगार दिसत नाहीये. पुढे स्वर्णजयंती शहरी तरी आउट करतो कारण इथे ग्राम आहे. राहतात माझ्याकडे 2, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि इथे स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार. स्वरोजगार हे एकमेव सिंपल एक घटक जाता की दुसरा रोजगाराबद्दल बोलत नाही. तर इन्क्लुझिव्ह ऑप्शन कुठला येतो, तर हा, याच्यामध्ये स्वयंरोजगार पण येतो आणि रोजगार सुद्धा समावेश होतो. मला याच्यावरून हिंट मिळते, त्याच्यावरून मी 1 लिहिणं अपेक्षित होतं. हे सुद्धा लॉजिक मध्ये बसू शकतं, तरी सुद्धा मी याला लॉजिक मध्ये कन्सिडर करत नाही. ओके, पुढे
पुढचा प्रश्न, वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 मध्ये असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश डॅश पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. तुम्हाला माहिती असेल एक साधं लॉजिक तर वापरायचं की 3 ची योजना 4 एका वर्षात तर होत नसतं, पुढे 15-16 इतक्या लांबपर्यंत जायची गरज नाहीये. 10-11 आणि 8-9 जर बघितलं तर इयर 5 वर्षाचं आपलं टार्गेट जनरली आपण 5 वर्षाचं ठेवतो. ओके, हे जास्त योग्य वाटतं. एक नाही तर असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडा. 4, 8, 10 आणि 15 त्याच्यानुसार 8 बसतं आणि हे तुझं उत्तर आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडं. हा, खाद्यतेलावर राष्ट्रीय मिशन तेल पाम कधी सुरू झालं? याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर सॉल्व्ह करा, नसेल तर माझं लॉजिक सांगतं ऑगस्ट 19, 20, 21, 22. मी 20 लिहिलं असतं बट उत्तर 4 आहे, इथे चुकणार आहे. ओके, पुढचा प्रश्न, पीक विविधीकरण योजना. कीवर्ड काय? विविधीकरण, पीक विविधीकरण. आता 2013 पासून ही याची उपाययोजना म्हणून राबवण्यात आली असा प्रश्न आहे. ऑपरेशन ग्रीन आउट करतो मी. एक जिल्हा एक उत्पादन, हे विविधीकरण आणि एक जिल्हा हे एकदम उलट वाटतं, त्यामुळे मी हे आउट केलं. तर पुढचे 2 ऑप्शन माझ्याकडे राहतात. राष्ट्रीय विकास योजना, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना. 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असताना मी 2 ला निवडतो आणि हे पुन्हा तुमच्या लॉजिकनुसार प्रश्न बरोबर येणं अपेक्षित होता. ओके, पुढचा प्रश्न, M3. आता हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे, तुम्ही खूप वेळा वाचता सुद्धा. याचं डायरेक्टली उत्तर येतं क आणि ड, मुदत ठेवी आणि मागणी ठेवी. ओके, यांचा समावेश होतो आणि कशाचा नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. M0, M1, M2, M3 हे 3 कॅटेगरीतल्या गोष्टी तुम्ही देसलेमध्ये वाचता. तिथं डायग्राम पण आहे, त्याच्यावरून सुद्धा हे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे होता. पुढचा प्रश्न, उज्ज्वल डिस्कॉम. एकदम इझी प्रश्न आहे, केंद्र सरकारची योजना आहे. देसले सरांचं डेव्हलपमेंटचं पुस्तक वाचलं असेल तर हे तुम्हाला आलं पाहिजे होतं. त्याच्यानंतरचा हा प्रश्न इझी कॅटेगरीतला आणि PYQ सुद्धा आहे, खूप वेळा रिपीट झालाय. भारतीय कर सुधारणा शिफारसी 91 ला एक समिती होती, त्या समितीचं अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजा चेलैया. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न तुमचा बरोबर येणं अपेक्षित होतं. तर इथे कीवर्ड काय आहेत बघा. इथे 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा हिस्सा काय होता? मला इतकं कळलं पाहिजे होतं की स्वयंरोजगार सगळ्यात जास्त हिस्सा असतो, कारण शेतकऱ्यांचा समावेश स्वयंरोजगारामध्ये होतो. तर स्वयंरोजगारला सगळ्यात जास्त कुठं दिसतं? स्वयंरोजगारला 52% सगळ्यात जास्त दिसतं. त्याच्यावरून मी हे लिहिलं असतं तरी हे मला उत्तर आलं असतं. कीवर्डच्या ह्याच्यावर मला हे उत्तर भेटलं असतं. ओके, पुढचा प्रश्न बघूया. अल मोहम्मद अल हिंदी. आता इथून सगळे प्रश्न आहेत जे करंट अफेअर्स आहेत आणि करंट अफेअर खूप तरी जुनं विचारलेलं आहे. तरी सुद्धा इथे तुम्ही कितीही वाचला असेल तर तुमच्यातलं इथे 5-6 तरी तुम्हाला मार्क मिळाले असते तुमच्या वाचण्यातून, बट त्याच्या बियॉन्ड आपल्याला जाणं गरजेचं होतं. ओके, आता इथे अल मोहद अल हिंदी हा जो सराव आहे याच्यामध्ये सगळेच मुस्लिम राष्ट्राबरोबरचे आपले सराव दिलेले आहेत. पण मी इथं ऑप्शन काय लिहिलं होतं? अफगाणिस्तान लिहिलं होतं आणि ते माझं चुकलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न तर एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. 21 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस प्लेअर, हे सगळ्यांना माहिती असतं, राफेल नदाल. हे तुमच्या अभ्यासानुसारचा इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढे कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म जागरूक वोटर मोहीम सुरू केलेली आहे? माहितीच नाही. फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि ट्विटर सगळेच चांगले वाटतात. तर त्याच्यावरून आपण काय करतो? ऑप्शन क्रमांक 3 ला प्रेफरन्स देतो आणि याचं ट्विटर आहे. इथे मी 3 ला प्रेफरन्स देऊन हे मी लिहिलं, हे बरोबर आलं. आणि वरती जो आपण एक प्रश्न बघितला होता इथे मी हे लिहिलं होतं आणि ते माझं चुकलं होतं. वरती एका ठिकाणी चुकल्याने इथं बरोबर खाली बरोबर आलेलं आहे. हे लक्षात घ्या, हे कसं वर्क होतं. आणि मी कुठं वापरतो जिथं मला काही क्ल्यू नाही त्या ठिकाणी, जिथं तुमचा अभ्यास आहे तिथे तुमच्या अभ्यासाच्या जोरावरतीच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. हा, आता हे पहिलं सोन्याचं ATM हे न्यूज मध्ये इतक्या वेळा होतं, तर हे कुणालाही माहिती असणं गरजेचं होतं. हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. पुढचं, राजीव गांधी खेलरत्न. हा इझी 2020 चा प्रश्न आहे. रोहित शर्मा त्याचं उत्तर आहे. तेंडुलकर तर नसणार आहे, धोनी नसणार आहे, ते आधीच आहेत खूप. आता लेटेस्ट जर आपण बघितलं की 20 मध्ये रोहित शर्माला मिळालं, इतकं आपल्या लक्षात आलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. तर पुढचा प्रश्न, 2020च्या लॉकडाऊन मध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी एक मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले. काय ऑप्शन जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं अशा प्रकारचे आपण प्रश्न बघितलेले होतो. किसान एक्सप्रेस, किसान कनेक्ट, किसान रथ आणि कृषी नेटवर्क. याच्यामध्ये या सरकारचे जे नावं ठेवण्याची पद्धत जी आहे ते इंडियन नाव जास्त वेळ ठेवतो. त्याच्यावरून किसान रथ हे जर लॉजिक तुम्ही वापरलं असतं, सेल्फ एक्सप्लेन्ड, स्वतः एक्सप्लेन करतं, काहीतरी वेगळं ऑप्शन दिसतं, त्याच्यावरून हे तुम्हाला उत्तर आलं असतं. पुढचा प्रश्न, युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र. PYQ चा प्रश्न आहे, आपण हे बघितलेलं सुद्धा आहे. ओके, खूप वेळा हे बघितलेलं आहे, तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलं असणार आहे. ASI बाबूराम.
इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. 49वा ज्ञानपीठ पुरस्कार, एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. दामोदर मौजे, हे तरी खांडेकर आणि करंदीकर तर तुम्ही आउट करचाल कारण हे खूप आधीचे आहेत, त्यामुळे दामोदर मौजे हा इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढचा तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली? इथे तुम्हाला माहिती असेल तर लिहा, नसेल तर मी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, कारण त्यातून वेगळा झालेला राज्य छत्तीसगड, या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं असतं. सिमिलॅरिटी म्हणून मी 2 लिहिलं असतं आणि ऑप्शन क्रमांक किंवा दुसरं लॉजिक ऑप्शन क्रमांक 3 ला प्रेफरन्स दिला असतो किंवा ओडिशा तरी लिहिलं असतं, बट उत्तर झारखंड आहे. इथे माझं चुकेल. ठीक आहे, इथे लॉजिक चुकलेलं आहे. पुढचं अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट, असं रिपोर्ट खूप वेळा आपण न्यूजपेपरलाही वाचतो आणि तसंही जर खाली बघितलं तर ऑप्शन बघा, नीती आयोग आहे प्रथम आहे, ऑक्सफॅम इंटरनॅशनल, युनिसेफ. प्रथम हे वेगळं एका एनजीओचं नाव आहे, ते स्वतः हिंट देते की मी उत्तर आहे, सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे, हे लिहिणं अपेक्षित होतं प्रथम. ओके, पुढचा प्रश्न आण्विक सुरक्षा, कीवर्ड काय इथं आण्विक सुरक्षा, हा प्रश्न वाचा. कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षावरती उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला होता? ओके, आता याच्यामध्ये मी युनिसेफला आउट करेन किंवा IMF ला आउट करेन, ह्यांचा आण्विकशी काही संबंध येत नाही. आता राहिलं UNSCचा आणि दुसरं IAEA, या नावामध्येच आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ओके, त्याच्यावरून या कीवर्ड वरून हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. हे कीवर्डच्या लॉजिकवरून उत्तर आलं पाहिजे होतं. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. कोविड महामारीचा पहिला रुग्ण कुठे सापडला? आपल्या सगळ्यांना एवढं तरी माहिती की केरळमध्ये सापडलं, त्यामुळं केरळ किंवा सिमिलरिटी ऑप्शनवरनं गोवा आणि केरळ असं जरी तुम्ही पकडलं असतात तरी तुम्ही या उत्तरा 50% पर्यंत पोहोचला असतात. 1 आणि 2 मध्ये मी 2 लिहिलं असतं आणि इथं लॉजिक चुकलं असतं. ओके, पुढचा प्रश्न पद्मविभूषणाने सन्मानित प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शन काय आहेत? साहित्य, संगीत, खेळ आणि नागरी सेवा. तर खेळ आणि नागरी सेवा मी एलिमिनेट करतो. का तर हे 2 जवळजवळचे ऑप्शन आहेत, साहित्य आणि संगीत. मग 1 आणि 2 मध्ये मी कशाला प्रेफरन्स देतो? 2 ला, संगीत. हा प्रश्न तुमचा सिमिलॅरिटी आणि प्रेफरन्स वरनं आला पाहिजे होता. पुढे 2022 मध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमानपद कोणत्या शहराला आलं होतं? ही 2 गुजराती शहर आहेत आणि ही 2 महाराष्ट्रात शहर आहेत. याच्या असं या लॉजिकनुसार जरी तुम्ही सॉल्व्ह केला असतात तरी तुम्ही इधर अहमदाबाद किंवा मुंबई लिहिला होतात आणि त्याच्यानुसार हे चुकलं. पण मी घेतलं असतं 1 आणि 2, कारण मोस्ट ऑफ कार्यक्रम गुजरातमध्ये घडतात आता सध्या, त्यामुळे सुरत आणि अहमदाबाद याच्यावरून मी अहमदाबाद लिहिलं असतं तरी सुद्धा हे माझं लॉजिक चुकलं असतं. ओके, पुढचा प्रश्न विस्डेन 2021व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी प्लेयर कोण होता? माहिती नाहीये ना, तर ऑप्शन क्रमांक 3 आपला जो आहे तो लिहून, त्याच्यानुसार हे बरोबर येईल. ओके, पुढचा प्रश्न भारताचे संविधान, इथून पॉलिटिक्सचे प्रश्न सुरू झालेले आहेत. आता बघा आपण संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? BR आंबेडकर तर नव्हते, जवाहरलाल नेहरू नव्हते, इतकं तरी मी काढू शकतो. राहिले होते राजेंद्र प्रसाद आणि माळवणकर. 1 आणि 4 मध्ये मी 4 ला प्रेफरन्स देतो, तरी सुद्धा मी याला इझी कॅटेगरीतच टाकलंय, लॉजिक मध्ये पकडत नाहीये. ओके, पुढे आता इथे संविधान परिषदेचा सल्लागार शाखेचे भारतीय घटनेचा पहिला मसुदा, संविधान शाखेची सल्लागार शाखा आहे, संविधान परिषदेची सल्लागार शाखा आहे, म्हणजे घटना आपली ड्राफ्टिंग कमिटी नाही आंबेडकरांची, ही वेगळी आहे. तर त्यांनी पहिला मसुदा कधी तयार केला होता? आहे का तुम्हाला इतकं डिटेलमध्ये लक्षात किंवा कुठं वाचलं आहे का? नाहीये. तर अशा वेळेस असेंडिंग ऑर्डरनं मी गेलो असतो आणि मार्च लिहिलो असतो, इथे पुन्हा चुकलो असतो. असेंडिंग ऑर्डर काही ठिकाणी चुकते, काही ठिकाणी बरोबर येते, पण पुढे जाईल तसं बघा, टोटल पेपर अनालिसिस करून स्वतः अभ्यास करून ठरवायचं असतं. ओके, पुढे बघा भारतीय राजघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. सिंपल प्रश्न होता की पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, जनतेचे राहणीमान आणि आरोग्य सुधारणे, अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे, सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे. तर याच्यामध्ये सिक्वेन्स जर लावला तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे, तरी सुद्धा तर तुमचं कलम लक्षात नसतील तर बघा सिक्वेन्सनुसार अबकडा इथे आणि डक अब आहे आणि 1 आणि 3 मध्ये मला कंपॅरिझन करताना मी 3 निवडतो, या लॉजिकनुसार हा प्रश्न आला असता. ओके, पुढचा प्रश्न बघा, एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. महाधिवक्त्याबद्दल कोणते विधान असत्य आहे? ओके, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती करतात का? राज्याचे राज्यपाल करतात, त्यामुळे एकच पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढे उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? क्लिअर कर. तिसरं स्टेटमेंट काय सांगतं की राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, हे चुकीचं आहे. सगळ्यांची
हायकोर्ट असू दे किंवा सुप्रीम कोर्ट असू दे, कोण करतं? राष्ट्रपती. त्यामुळं हे उत्तर इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, 24 एप्रिल हा आपल्या सगळ्यांना पाठच असतं, इझी कॅटेगरीतला प्रश्न, राष्ट्रीय पंचायत राज दिन. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आता मॉन्टेग्यू चेम्सफर्डचा बघा. मग असे एक आपण बघितलं पहिला मसुदाबद्दलचा प्रश्न. आता इथे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅश डॅश मध्ये प्रसिद्ध झाला. आता हे अहवाल प्रसिद्ध झाला हे कुठेच तुम्हाला सापडलं नसेल, गुगल केलं तर सापडेल, बट आपल्या बेसिक पुस्तकात हे कुठंच नसणार आहे. आता इथे काय केलं मी? असेंडिंग ऑर्डरने वापरलं. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जुलै 2 नंबरला येतं, लिहिलं असेंडिंग ऑर्डर इथे बरोबर आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणती जोडी अयोग्यरित्या जोडली? आता ह्याचं क्लिअर कट आहे. जीवित संरक्षण अधिकार कलम नंबर 20 दिले, तर 21 पाहिजे होतं. हे आपल्या अभ्यासातला बेसिक घटक होता. नाही माहितीये तर मिनिमम रिजेक्शनचा रूल वापरा, ते इलिमिनेट करा. राहतात अ, क, ड. याच्यामध्ये 1, 3, 4 मध्ये सगळ्यात जास्त प्रेफरन्स मी ऑप्शन 3 ला देतो. या लॉजिकनुसार सुद्धा हा प्रश्न बरोबर येतोय. ओके, पुढचा प्रश्न, समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर ऑप्शन्स बघा, तुम्हाला माहिती असेल तर सॉल्व्ह करा, नाही तर मिनिमम रिजेक्शन नुसार मी कमीत कमी रिजेक्शन मारतो, हे तर मी आउट करतो. मग मला लिहायचंय 2, 3, 4 मध्ये सगळ्यात जास्त प्रेफरन्स ऑप्शन 3 ला देतो आणि हे तुमच्या लॉजिकनुसार हे बरोबर येत आहे. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी सरकारी आयोगाचा सदस्य नाही असं त्यांनी म्हणलेला. हा प्रश्न थोडासा डाऊटफुल आहे. त्यांनी आता उत्तर दिलंय की यापैकी नाही, बट आपल्या पुस्तकामध्ये शिवराम आणि सेन यांचाच उल्लेख सापडतो, यांचा उल्लेख सापडत नाही. ओके, त्याच्यामुळे हे ऑप्शन लिहिणं गरजेचं होतं. आयोग नंतर बदलून कदाचित हे उत्तर सुद्धा देईल. ओके, पुढे निवडणूक आयोगाचे, आता तरी सुद्धा वरचा प्रश्न एकदा मी तुम्हाला दाखवतो. आता आयोगाने पेपर सेट केलं, त्याला असं वाटतं की तिघही सदस्य होते. जो सेट करणार आहे त्याला त्याची मानसिकता तरी बघा. तुम्ही सेट करण्याचा ऑप्शन बघा, इथे तुम्ही मिनिमम रिजेक्शन नुसार गेला तर हे बरोबर आलं असतं ना. म्हणजे मी एक पुन्हा का सांगतो, त्याची मानसिकता तशा प्रकारची असते. कुठलाही पेपर सेटर अशा प्रकारे पेपर सेट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, पुढचा प्रश्न बघूया. तर याच्यामध्ये निवडणूक आयोगाची कर्तव्य, निवडणूक आयोग म्हणले की कलम 324 तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल सुद्धा. इथे सिमिलरिटी 24-24 मध्ये दिसतंय, मी हे आउट करतो. 1 आणि 2 मध्ये मी 2 ला निवडतो, त्यामुळे माझं हे बरोबर आलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न, अचूक जोडी लावा. ह्याच्यामध्ये बघा, एक जरी जोडवता आला असतं तर हा प्रश्न सुटला असता. रुसो सगळ्यांनाच माहिती असतो की हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे, त्याच्यावरून उत्तर 2 आहे. इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाहीये? हा इझी कॅटेगरीतला प्रश्न, आपल्या सगळ्यांनाच हे माहिती असणार आहे. उत्तर आहे त्याचं क आणि ड. केरळमध्ये नाही आणि राजस्थानमध्ये नाही, वरच्या दोघांमध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण आता. अचूक जोडी लावा. 61वी घटना दुरुस्ती माहिती आहे तुम्हाला. ओके, सगळ्यांनाच पाठ असतं. मतदानाचे वय कमी झालं, ह्याच्यावरून डायरेक्टली उत्तर मिळतं 1 ला 3. उत्तर क्रमांक आहे 2. ओके, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य, हा प्रश्न बघा. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, हे तुम्ही बरोबर करसाल. ग्रामपंचायतीच्या मालकीचे मालमत्तेचे संरक्षण करणे, हे बरोबर करसाल. बट इथे प्राथमिक शाळांवरती देखरेख करण्याच्याबद्दल खूप जणांना डाऊट होता, पण आपलं माहिती आपण डिस्कस केलं होतं की डाऊट असेल तर किंवा तुम्हाला काहीच कल्पना नसेल तरी सुद्धा ह्याला आपण बरोबर घेऊन जातो. मिनिमम रिजेक्शनचा रूल वापरायचा आणि इथे यापैकी नाही उत्तर लिहून यायचं होतं. ओके, इथे सुद्धा या लॉजिकनुसार हा प्रश्न तुमचा बरोबर यायला पाहिजे. पुढचा, आता सायन्सचे प्रश्न बघा. सगळ्यात अवघड पेपर पडला होता सायन्सचा. तर आता बघा याच्यातले किती तुमचे बरोबर येतील लॉजिकनुसार. तुम्हाला काहीच माहिती नसेल तर सांगतो मी. पुढे डांग्या खोकल्याबद्दलचा प्रश्न आहे. आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? मला काहीच इथं माहिती नाही. मी बघितलं स्ट्रॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस सिमिलरिटी सापडली. 1 आणि 3 मध्ये मी 3 लिहिलं, पण उत्तर आहे 2. हे लॉजिकनुसार हा सायन्सचा प्रश्न चुकला. पुढे चला, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? ऑप्शन मध्ये सिमिलरिटी पण नाही, सिक्वेन्स पण नाही, काहीच नाहीये. ए, डी, ई आणि के आहे. तर मग मी काय म्हणतो, अशा वेळेस माझं लॉजिक काय सांगतं, थर्ड ऑप्शनला प्रेफरन्स दे बाबा. तर ते दिलं आणि त्याच्यानुसार इथं लिहिलं, तर जीवनसत्व ई हे माझं उत्तर आहे. वरचा लॉजिकने चुकलाय, खालचा बरोबर येत आहे. ओके, पुढे चला. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे औषध मध्यवर्ती मज्जासंस्था आणि पचन संस्था यांच्यातील संवेदी चेता तंतूच्या टोकावरती बद्ध असतात. ओके, ऑप्शन वाचा. 1 आहे कॅनाबिनॉइड्स, दुसरा आहे ओपिओइड्स, तिसरा आहे मॉर्फिन, चौथा आहे कोका अल्कलॉइड्स. ओके, मी हे मॉर्फिन आउट केलं का, तर बाकीच्या तिन्हीमध्ये ऑइड्स हा शब्द कॉमन आहे. कॅनाबिनॉइड्स, ओपिओइड्स, कोका अल्कॉइड्स, बरोबर आहे. मग या तिन्हीपैकी मी कशाला प्रेफरन्स देतो? 2 किंवा 3 ला सगळ्यात जास्त प्रेफरन्स देतो. आपण डिस्कस केलं आहे. 3 आधीच इलिमिनेट झालंय, राहिलं 2. या लॉजिकनुसार तुमचं ओपिओइड्स बरोबर आलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न, शैवाल वर्गीकरणामध्ये
किटोफोरेल्स हा गट कोणत्या वर्गामध्ये येतो? ओके, ऑप्शन्स बघा. मला क्लोरोफायटा आणि कॅरोफायटा ह्याच्यात सिमिलॅरिटी सापडली. याच्यामध्ये 1-2 मध्ये मी 2 लिहिलं. इथं माझं लॉजिक चुकणार आहे, कारण उत्तर आहे क्लोरोफायटा. 2 बरोबर आले, 2 चुकलेले आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर. त्या पुढे हा अगदी इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, कारण काय? ओके, मुळे ऑक्सिजनापासून वंचित राहतात. सिंपल उत्तर होतं. ओके, इथं लॉजिकची सुद्धा काही गरज नाहीये. पुढे नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सेवा जास्तीत जास्त उपयोग येतो? आता हे तुम्हाला सांगतोय तर याच्यानुसार PYQ आहेत असं समजून लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम असे प्रश्न आले की आपण चुकलो न पाहिजे, कारण मी PYQ तुम्हाला दाखवले 4 ते 5 PYQ आहेत तसं रिपीट झालेले आहेत. ओके, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी कोणते शैवाल जास्तीत जास्त वापरले जातात? इथं काय करणार आहे मी, सगळीकडेच 5C हा मला सिमिलरिटी सापडल्यामुळे मला काहीच माझं लॉजिक वापरता येत नाही, तर मी ऑप्शन क्रमांक 3 लिहिलो, ज्याच्यामुळे ते चुकणार आहे. उत्तर आहे मिक्झो 5C, त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, जर्मन सिल्वर हे PYQ आपण बघितलेलं आहे. PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे, उत्तर क्रमांक 2 इझी कॅटेगरीतला हा प्रश्न आहे. पुढचा, ॲस्पिरनचे रासायनिक नाव काय आहे? सगळ्यात सिमिलर नावं आहेत, पण त्यातल्या त्यात मला ओ मिथाईल आणि ओ इथाईल सिमिलरिटी सापडली होती, त्यामुळे मी 3 लिहिलं, पण ते चुकीचं आहे. ओके, पुढे कठीण व मृदू, आम्ल आणि अल्कलीची संज्ञा कुणी दिल्या? ऑप्शन वाचा, सिमिलरिटी काहीच सापडत नाही. एक आहे ब्रॉस्टेंड, दुसरा आहे लेविस, तिसरा आहे पियर्सन आणि फ्रँकलिन. तर मग मी अशा वेळेस काय करतो, मॅक्झिमम प्रेफरन्स ऑप्शन 3 ला देतो, पियर्सन. हे लॉजिक इथे बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश डॅश सेंटीमीटर पर सेकंद वाढतो. सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, ऑप्शन्स बघा, 6.1, 0.61, 61 आणि 16. 61 आणि 16 मध्ये रिलेशन दिसतंय का? असे प्रश्न आपण खूप वेळा बघितलेले आहेत. ह्याच्या रिव्हर्स 61 आहे. 3 आणि 4 मध्ये सिमिलरिटी आहे, तर 3 आणि 4 मध्ये मी 3 ला निवडतो. हे माझं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न, विशिष्ट उष्णतेचे CGS प्रमाणातील एकक कोणते आहे? बघा, हे 2 ऑप्शन सिमिलर आहेत. कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस, कॅलरी डिग्री सेल्सिअस पर ग्राम. कॉमन सेन्स पण सांगतो की कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस जास्त योग्य दिसतं, त्याच्यानुसार हे लिहिणं गरजेचं होतं. हा सिंपल साधा प्रश्न होता. ओके, पुढचा प्रश्न, विद्युत धारेच्या विद्युत रोधकाचा खर्च केलेली क्षमता कशाच्या प्रमाणात असतात? हा ऑप्शन जर बघितला तर वर्ग आणि वर्ग तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड, त्याच्यानुसारच सॉल्व्ह करा. नसेल तर सांगतोय या दोन्ही मध्ये 1 आणि 4 मध्ये मी 4 लिहिलं असतं, पण उत्तर त्याचं काय 1 आहे. ओके, ठीक आहे, इथे लॉजिक चुकतंय. पुन्हा पुढचा, आता इथं हा जो प्रश्न आहे, थिओसिस टप्प्याचे योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे. सिमिलरिटी शोधा. लिप्टोटीन, लिप्टोटीन, लिप्टोटीन हा ऑप्शन इथं आधीच कट केला. त्यानंतर अजून कुठे सिमिलरिटी सापडते? 3 नंबरला पॅचिटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डिप्लोटीन. मग 2-3 मध्ये जास्त सिमिलरिटी आहे, मग कशाला निवडतो मी? 3 ला. ह्याच्यावरून हे उत्तर आहे 3. बरोबर आलं इथे. ओके, पुढचा प्रश्न, अँटीमोनी संयुगे टिमटिमच्या उपचारासाठी शिफारस केली जातात. काय करतो आपण इथे? माहिती नसेल तर ऑप्शन क्रमांक 3 ला प्रेफरन्स दिलं. आला बरोबर इथे सुद्धा. ओके, पुढचा प्रश्न इथे बघा. इथे आता पुन्हा तीच आहेत. साधारणपणे पेरिफेरस गेमेट कशामुळे तयार होतात? ओके, जर ऑप्शन वाचलं तर मला कुठेच काही सिमिलरिटी सापडत नाही, काही लिंक पण सापडत नाही. 3 लिहिलं तर चुकणार आहे. आता वरती जाऊन बघा किती बरोबर आले, किती चुकले. सायन्सच्या इतक्या अवघड पेपरमध्ये तुम्हाला 7-8 मार्क तरी आरामात येतात, काही अभ्यास नसताना. फक्त आणि फक्त मी लॉजिक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, बाकीचं कुठलंच काही एक्सप्लेन करत नाहीये. ओके, पुढे हा प्रश्न आता बघा, हा सिंपल प्रश्न होता. 100 आघाडीचे प्रवास भाडे 20 न वाढले, नंतर 2 महिन्यात 10% 25% वाढलं. हे काय? 100 रुपये पकडा तुम्ही, फक्त सुरुवातीला 100 आहे असं पकडा. नंतर 120 डिवायडेड बाय 100, 100 न वाढलं. नंतर 110 डिवायडेड बाय 100, नंतर 125 डिवायडेड बाय 100. हे सॉल्व्ह करायचं, याच्यावरून तुम्हाला याचं उत्तर येईल. बट नाही वेळ तर लॉजिकने सॉल्व्ह करा. याच्यानुसार 50, 55, 60, 65, 55 लिहिन, चुकणार आहे. ठीक आहे, पहिलं गणित आहे, चुकलेलं आहे. पुढचं बघा, याच्यामध्ये दिसते का ऑप्शन मध्ये सिमिलरिटी? 96, 6.9, 9.6, 9.6. हे मायनस आहे, प्लस आहे. इथे सगळीकडे मायनस मायनस आहे, खाली पण मायनस मायनस. मला इतकं कळतं की मायनस मायनस कॅन्सल होणार आणि ते प्लस येणार आहे. आणि हे मध्ये 2 सिमिलर ऑप्शन आहेत. 3 आणि 4 मध्ये मी काय लिहिलं पाहिजे? 9.6 ला, कारण इथे 96 पण तो हिंट देत आहे. त्याच्यावरून उत्तर आलं पाहिजे तुझं 9.64. ओके, पुढचा प्रश्न बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ आता इंग्लिश मध्ये बघा, x किंवा सेंटीमीटर आहे आणि परिघ पण आहे, तर काय? हे सिंपल आहे, πr² डिवायडेड बाय 2πr बरोबर x डिवायडेड बाय x. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला उत्तर 2 येतं. ते सॉल्व्ह करायला वेळ नसेल किंवा माहिती नसेल तर असेंडिंग ऑर्डर मध्ये मांडा. 1, 2, 3, 4, 2 नंबरचं ऑप्शन 2 येतं, हे बरोबर येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. ओके,
एका दुकानदाराने 15 शर्ट 2340ला विकल्यानंतर 60 रुपयाचा तोटा झाला, तर प्रत्येक शेअरची किंमत किती आहे? 60 यात फक्त ऍड करायचं, डिवायडेड बाय 15 करायचं, तुम्हाला उत्तर येतं. बरं ठीक आहे, तरीही आपल्याला वेळ नाही आहे, तर 152, 160, 180, 230 लावा सिक्वेन्स मध्ये. 2 नंबरला कोण येतं? 160 हे तुमचं उत्तर आहे. ओके, पुढे एक फलंदाज 19व्या, हे सिंपल आहे, 19व्यात 98 धावा करतो आणि तरी सरासरी 4 न वाटते. तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? आधी 18 मॅचेस त्यांनी खेळले असणार, आता 19 ना, म्हणजे 18x केलं, म्हणजे x मी म्हणतो की त्याचे अवरेज आहे x, प्लस काय करा 98, एकूण मॅच किती झाली आता 19, आणि अवरेज किती न वाढलं 4 न. हे सॉल्व्ह करा, x काढा, x मध्ये 4 ऍड करा, तुमचं उत्तर आहे 26. जर नाही तुम्ही सॉल्व्ह केला, असं वेळच नाही, तर लॉजिकनं सॉल्व्ह करा, उत्तर लिहिचाल 22, 24, 25, 26 मध्ये 22 लिहिताल, किंवा हे जरी काढलात, कारण हा सिक्वेन्स मध्ये येत नाही, 24, 25, 26 मध्ये 25 लिहिताल, तरी सुद्धा हे लॉजिकनं चुकणार आहे. दुसरा चुकला, 2 बरोबर आले, 2 चुकलेले आहेत. पुढे चला, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ, हा सिंपल आहे, या सगळ्यांचं ऍडिशन करायचं आहे, त्याचा एरिया ऍड करायचा, तिघांचा एरिया, आणि त्याला डिवायडेड बाय पाय स्क्वेअर केला तर आर तुम्हाला त्याचं उत्तर येऊ शकतं. ओके, तरी सुद्धा जर तुम्हाला वेळ नसेल तर काय, वारंवार हे शब्द मी वापरतोय, हे कधी वापरायचं, वेळ नाहीये तेव्हा किंवा माहिती नाही तेव्हाच वापरायचं आहे, मूर्खासारखं सुरुवातीपासून शेवटपर्यंत वापरायचं नाहीये. तर ह्याच्यात बघा 17 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर जवळ आहे, 14 आणि 13 जवळ आहे, अशा वेळेस आपण मधली जोडी घेतो, हेही डिस्कस केलेलं आहे, सगळ्यात जास्त प्रेफरन्स मध्ये देतो. 13, 14 मध्ये 2, 3 मध्ये मी 3 ला निवडतो, त्यामुळे माझं उत्तर इथे हे बरोबर येईल. ओके, पुढचा, एका माणसाने बँकेकडून 10 12% दराने सरळ व्याजाने 3 वर्षानंतर रुपये 5400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? सिंपल प्रश्न आहे ना. ओके, तुम्हाला PNR डिवायडेड बाय 100 ने जरी सॉल्व्ह केलं फॉर्म्युला तो, त्याच्याने सुद्धा हे उत्तर येईल. नाही आलं तरी इथे काही सिमिलरिटी सापडतं का? 12 येतं, 20 येतं, 15 येतं, 10 काहीच सिमिलर नाही, सिक्वेन्स पण दिसत नाही, मग काय ऑप्शन क्रमांक 3 ला जास्त प्रेफरन्स लिहिलो ते उत्तर आहे. ओके, पुढे हा प्रश्न बघा, 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होते? सिंपल आहे, 95, 16,000 इंटू 95 डिवायडेड बाय 100 इंटू 95 डिवायडेड बाय 100 सॉल्व्ह करा. नसेल तर असेंडिंग ऑर्डरने लावा, पहिल्यांदा 13 येईल, नंतर 14,400 येईल, नंतर 15,400 आणि 15,540. 2 नंबरला कोण होतं? 14,440. असेंडिंग ऑर्डर लॉजिक इथे बरोबर येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न, तर हे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला उत्तर येऊ शकतं. नसेल तर लॉजिक नुसार तुम्ही 1, 2, 3 आणि हा 4 असा येईल, मग मी उत्तर लिहिलं असतं हे 1, 2, नाही हेच लिहिलं असतं ना, करेक्ट आहे. तर याच्यानुसार सुद्धा हे उत्तर बरोबर, सॉरी मला वाटतं की याचं उत्तर 0.125 आहे. मला फक्त एकदा चेक करू द्या. हा, तर त्याचं उत्तर 0.125 आहे. मी इथं चुकून 0.250 लिहिलेलं आहे. लेट मी चेक वन्स अगेन. प्रश्न क्रमांक किती आहे? 89 ला उत्तर क्रमांक 2 आहे. हे उत्तर आहे, हे नाही आहे, उत्तर आहे हे. पण मी काय लिहिलं असतं? हे लिहिलं असतं, पण इथे लॉजिक चुकलं असतं. येतं लक्षात तुम्हाला? मी काय केलं असतं? असेंडिंग मांडलं असतं, हे 1 नंबरला, हे 2 नंबरला, हे 3 नंबरला, हे 4 नंबरला आलं असतं. जर सॉल्व्ह करायचं नसेल तर मग मी लिहिलं असतं हे, कारण हे 2 नंबरला येतं, पण उत्तर आहे हे. इथे लॉजिक चुकणार आहे, इथे लॉजिक चुकलं, हे बरोबर केलेलं आहे मी. पुढे हा PYQचा प्रश्न आहे. हा 72, 3 व्यक्तींची आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे, तर 7 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर इतकं असेल तर आजचं वय किती आहे? हा PYQचा हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. बट तरी इथं का तुम्हाला सिक्वेन्स पण सापडत नाही, सिमिलरिटी पण सापडत नाही. आपण ऑप्शन क्रमांक 3 ला प्रेफरन्स देतो, लिहिलं 3. ओके, उत्तरचं बरोबर आलं. प्रश्न क्रमांक 4, 5, 8, 13 जर असा सिक्वेन्स असेल तर अशीच मालिका सुरू ठेवली तर कोणती संख्या मालिकेत राहणार नाही? हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येतं 33. तुम्हाला माहिती आहे, बरं माहिती नाही तुम्हाला, वेळ नाहीये, तर 32 लिहिणं अपेक्षित आहे, लॉजिक चुकणार आहे. ओके, त्यानंतर पुढे, आणि हे चुकणार आहे बरोबर येणार हे मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला प्रश्नांना दाखवलेलं होतं, किती ठिकाणी बरोबर येतं आणि किती ठिकाणी चुकतं. नेहमी बरोबर येणार नाही हे खालचे पेन करून सुद्धा ठेवलेलं होतं मॅसेज. ओके, खालचा प्रश्न, अनआयडेंटिफाईड हा जो शब्द आहे, जर तुम्ही नीट अल्फाबेटिकली लावला तर किती शब्द त्याच ठिकाणी येतील, असा हा सिंपल प्रश्न होता. आता सॉल्व्ह करणं गरजेचं होतं, अतिशय सिंपल प्रश्न होता. नसेल तर लॉजिकनुसार सॉल्व्ह केलं असेल तर तुम्ही 2 लिहिलं असतं, चुकणार आहे. वरती
याच ऑप्शननुसार एक प्रश्न बरोबर आला आणि इथं सेम ऑप्शननुसार हा प्रश्न चुकलेला आहे. ओके, पुढे बुद्धिबळाच्या पठावरती ऑप्शन जरी बघितलं किती चौरस असतात बुद्धिबळाच्या पठावरती ऑप्शन्स बघा 1000, 1200, 1500, हे 200, 400, जरा 204 एकदम ऑड ऑप्शन आहे. ह्यांच्या जवळ पण कुठे नाही. इतकं साध्या गोष्टीवरती सुद्धा तुम्ही हे लिहू शकला. एकतर तुम्हाला माहिती पण असायला पाहिजे की 8 × 8 राखाने असतात, त्याच्यानुसार जवळपास किती येऊ शकतं हे तरी तुम्ही उत्तर लिहू शकला असतात. 1000च्या वरती राखाने नसतात हे जरी आपल्याला कळलं असेल तरी 204 लिहिले असतात, किंवा ऑप्शन बघून सुद्धा 204 तुम्ही लिहू शकला असतात. पुढे एक श्रेणी दिलेली आहे, ह्याच्यामध्ये काय श्रेणी असेल त्यांनी विचारलेलं आहे. तो तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर किंवा इतर अनेक व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की कसं सॉल्व्ह केलंय. बट मी फक्त सांगेन की इथं सिमिलॅरिटी पण मला काही सापडत नाहीये इथे ऑप्शन्समध्ये. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ला प्रेफरन्स देतो. 24 किंवा असेंडिंग ऑर्डरनं मांडायचं तर हा सिक्वेन्स पण मला सापडत नाही, त्यामुळे मी 3 लिहिलं असतं. बट उत्तर आहे 32, त्यामुळे इथे पुन्हा लॉजिक चुकेल. तर खाली हा एकदम इझी प्रश्न आहे. डायरेक्शनचे प्रश्न इझी असतात हे तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं, त्यामुळे हा सॉल्व्हच केला पाहिजे, नाहीतर इथं मार्क करायला काही चान्स पण तुम्हाला नसतो. पुढे एकदम सिंपल प्रश्न आहे व्हेन डायग्रामचा. नसेल तर ऑप्शन क्रमांक 3 ला आपण प्रेफरन्स देतो, त्याच्यानुसार सॉल्व्ह केला असेल तरी हा प्रश्न बरोबर आला असता. ओके, त्याच्यानंतरचा हा 97चा प्रश्न. इथे हा प्रश्न बघा त्यांनी काय विचारले, जी च्या उजवीकडे कोण बसतो, आणि वरती दिले जी हा ई आणि एफ च्या मध्ये बसतो. म्हणजे एकतर जी च्या उजव्या बाजूला ई तर असेल, एफ तर असेल. ऑप्शन मध्ये कुठे ई आहे का, नाही आहे, एफ आहे. इतक्या साधं जर तुम्ही कीवर्ड जरी शोधत गेला तरी उत्तर येणार आहे. ह्याच्यानुसार सुद्धा हा इझी कॅटेगरीतला प्रश्न म्हणेन मी याला. पुढचा प्रश्न 2016 आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी होता, तर राष्ट्रीय विज्ञान दिन कधी होता. ओके, हे तुम्ही सिंपल सॉल्व्ह करू शकता. एकच वर्षातलं विचारलेलं आहे. ओके, नसेल तर ऑप्शन क्रमांक 3 लिहून या, तरी सुद्धा तुमचं हे बरोबर येईल. ओके, 99 वाला प्रश्न इथे बघा. हा एकदम सिंपल कॅटेगरीतला प्रश्न, माहिती नसेल तरी ऑप्शन 3 लिहिलं तरी हा प्रश्न बरोबर येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न हाही सुद्धा सिंपल प्रश्न आहे, तुम्ही हे सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. बट नसेल तर 10, 12, 14, 16 असा सिक्वेन्स लावा आणि 2 नंबरला येतं 12 आणि हे 12 त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे हा पेपर होता. आणि खाली बघा मी एक मुद्दामून रखाना ठेवला. इथे इझी कॅटेगरीतले 34 प्रश्न होते. ऍटलिस्ट तुम्हाला इथे हे 34 नाही तरी कमीत कमी 30 मार्क तरी तुम्हाला इथे आले पाहिजे. तुम्ही इझी कॅटेगरीतले जे प्रश्न लिहिले ते बघून घ्या, 30 मार्क तरी आले पाहिजेत. बट तो घटक सोडा, मी ज्या ठिकाणी लॉजिक लावलं लॉजिक बरोबर आलंय 49 ठिकाणी. परत मागे जाऊन सगळे काउंट करा. आणि लॉजिक चुकले किती, 23 ठिकाणी. समजा की प्लस अजून एक पकडतो मी, 24 ठिकाणी चुकलं असं समजतो. म्हणजे मायनस किती मार्क करू मी याला, डिवायडेड बाय 4 करा, 6 मायनस करेन. 49 मधनं 6 मायनस केल्यानंतर 43 मार्क येत आहेत, 43 मार्क्स येत आहेत. ओके, म्हणजे ऑलमोस्ट मी 70-75 प्रश्न लॉजिक न वापरतोय, त्याच्यातनं मला 43 मार्क येतात. आणि हे 30 वरचे जरी 30 पकडलात, ओके, 74 मार्क ठीक आहे, सोडून द्या. मी म्हणेन की लॉजिकला 43 नाही 25 जरी मार्क आले आणि इथे तुम्ही 30 मार्क आले तरी 55 ला पोहोचताय ना. ओके, तर नीट व्यवस्थित पेपर अनालिसिस करा. पुन्हा आपल्या काय चुका झाल्यात ते बघा. आणि मी पुन्हा सांगतो, हे माझं ऑब्झर्वेशन, हे माझं अप्रोच आहे, तुम्ही वापरलंच पाहिजे असा काही हट्ट नाही. तुम्ही स्वतः वापरा, तुमचा कॉन्फिडन्स आला तर एक्झाम मध्ये अप्लाय करा. बट कृपा करून निगेटिव्हिटी पसरायचं कारण नाहीये. तुम्हाला नाही बघायचं असेल तर कृपया बघू नका, फॉरवर्ड करू नका. ओके, बट चांगलं काम करत असताना एखाद्याला निगेटिव्ह कमेंट करून निगेटिव्ह बोलणं चुकीचं आहे. आणि तसंही जे कोणी निगेटिव्ह कमेंट केले असतील त्यांना मी धन्यवादच म्हणेन. तुमच्या मी काही त्या निगेटिव्ह अटिट्यूडला व्हॅल्यूही देत नाही, बट यातून मी अधिक स्ट्रॉंग होत आहे इतकं लक्षात घ्या. आणि अशा चांगल्या गोष्टी मी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आणत जाईन. या गोष्टीची मला काही गरज पण नाहीये, यातून मला 1 रुपयाही मिळत नाहीये. माझा फक्त उद्देश इतका होता की या ज्या काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला 15-20 मार्कांना वरती आणतात, हे इतर लोक तुम्हाला सांगत नाहीयेत. पास होणाऱ्यांनी यातल्या बऱ्याच गोष्टी वापरल्या आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचावं या कळकळीच्या इच्छामुळेच हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि याच्यासारख्या अनेक गोष्टी मी घेऊन तुमच्यासमोर येतच राहील. ओके, बट पुन्हा सांगतो, तुमचा स्वतःचा अभ्यास असेल त्याच्या जोरावरती ऍटलिस्ट 40-50 मार्कांना पुढे जिथं तुम्हाला सोडून द्यावं असं वाटतं, लॉजिक तिथे वापरा. तुमच्या अभ्यासाच्या बाहेरच्या प्रश्नाला वापरा. सगळ्या ठिकाणी लॉजिक वापरू नका, कृपया सगळ्या ठिकाणी वापरू नका. ओके, तर आपण इथं थांबूया. धन्यवाद.